नमस्कार बालमित्रांनो. आजची गोष्ट आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांची. त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली झाला. मोतीलाल व स्वरूपादेवी या सदन दाम्पत्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे जवाहरलाल होय. त्यांचे वडील प्रख्यात कायदेपंडित होते. श्रीमंत व सुसंस्कृत कुटुंबात सुसंस्कारित वातावरणातील घरातच नेहरूंचे बालपण व शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी नेहरू लंडनला गेले. तेथील हॅरो स्कूलमध्ये शिकले. नंतर केम्ब्रिज विद्यालयातून बॅरिस्टर ही पदवी घेऊन भारतात परत आले. जवाहरलालांचा विवाह 1916 मध्ये कमला या मुलीशी झाला. पुढे त्यांना इंदिरा नावाचे कन्यारत्न झाले. उच्च शिक्षणानंतर वकिली सुरू केली, पण त्यात त्यांचे मन रमेना. ते समाजकार्याकडे वळले. त्यांना काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्य करण्यास सुरुवात केली. होम रूल लीगमध्ये ते सामील झाले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1942च्या उठावाच्या वेळेस नेहरूंना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले. तेथे राहून त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी नेहरू देशभर फिरले. हे कार्य करत असताना त्यांची महात्मा गांधींबरोबर भेट झाली. नेहरूंना लहान मुले आणि गुलाबाची फुले प्राणापेक्षाही प्रिय होती. लहान मुलांनी त्यांना चाचा हा प्रेमाचा व आपुलकीचा बहुमान दिला. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याच्या गांधीजींच्या विचाराने नेहरू प्रभावित झाले. त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाला अनेक कलागुणांची ही जोड होती. पोहणे, घोडेस्वारी, भ्रमंती करणे, सतत कार्यरत राहणे हे त्यांचे आवडते छंद होते. ते नेहमी त्यांच्या कोटावर गुलाबाचे फूल लावत असत. नेहरूंचा चेहरा नेहमी हसतमुख असे. 150 वर्षाच्या गुलामगिरीमधून मुक्त झालेला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचे भाग्य जवाहरलाल नेहरूंना प्राप्त झाले. 18 वर्ष त्यांनी पंतप्रधानपद सांभाळले. देश उन्नतीसाठी अनेक योजना आखल्या व कार्यान्वित केल्या. भारताच्या प्रगतीत नेहरूंचा मोलाचा वाटा आहे. त्यांना भारतरत्न हा बहुमान देण्यात आला. भारत स्वतंत्र झाला, पण देशाची फाळणी झाली. भारत पाकिस्तान असे 2 भाग झाले. जातीय दंगे झाले. गल्लोगल्लीत माणसे कापली जात होती. एकदा तर नेहरूंनी गाडीतून जाताना एक मनुष्य सुरा घेऊन दुसऱ्याचा पाठलाग करताना पाहून ते गाडीतून उडी मारून पळत गेले. तो उगारलेला सुरा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वरच्यावर पकडला. देशाच्या शांततेसाठीच नव्हे तर जगाच्या शांततेसाठी त्यांनी प्रयत्न केले. जग नेहरूंना शांतीदूत म्हणून ओळखते. आपल्या मातृभूमीवर त्यांचे खूप प्रेम होते. म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर देहाची मुठभर रक्षा गंगेत टाकावी व उरलेली रक्षा उंचावरून मातृभूमीवर विखुरली जावी अशी इच्छा त्यांनी प्रकट केली होती. अशा देशप्रेमी महान नेत्याचे 26 मे 1964 रोजी निधन झाले. त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यात आली. अशा या भारताच्या रचनाकाराचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करून त्यांच्या कार्यास भारतवासी अभिवादन करतात.